चला तर मंडळी, आपण आज एक नवी भाजी करणार आहोत दुपारच्या जेवणासाठी. तर आज आहे बुधवार, तर बाजार आहे, त्याच्यामुळं आज कामाला पण सुट्टी आहे, बायका काही येणार नाहीत. तर आज घरीच मी असं बघा छान भाजी बनवणार आहे आणि निवांत जेवणार आहे. त्यासाठी हे बघा मी एक नवी भाजी घेतली आहे बघा. हा आहे मुळा. तर मी आज मुळ्याची भाजी करणार आहे दुपारच्या जेवणासाठी. तसं मी शेवग्याच्या शेंगा पण करून ठेवलेल्या आहेत, परंतु म्हटलं चला आता मुळे आलेले आहेत खायला, तर आपण छान मोकळी भाजी करूया त्याची. आणि विशेष म्हणजे लसणाची पात घालून मी तयार करणार आहे. आणि वरचे जे पाला आहे ह्याचा मुळ्याचा, तर तो सुद्धा मी वापरणार आहे. पाला आणि खालचा मुळा ह्याची मिक्स भाजी मी करणार आहे. तर चला पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला रेसिपी नक्की कळेल. तर हे असं आपण कोथिंबीर घेतली आहे आणि मेथी पण घेतली आहे तोंडी लावायला. तर हिरव्या भाज्या आता उन्हाळ्यामध्ये खायला हव्यात, आपण आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात त्या. तर मी अशी घेते खुडून, कारण नेहमी असा काही वेळ भेटत नाही. तर हे बघा, हे मी असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मुळे. तर हा जो पाला आहे याचीसुद्धा मी भाजी बनवणार आहे. तर हे बघा, मी असं स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे पाला. आणि आता कढईमध्ये तेल टाकते. तर मुळ्याच्या पानांचीसुद्धा भाजी खूप छान लागते. तर मी सेपरेट न बनवता मुळा आणि मुळ्याची जी हिरवी पानं आहेत त्याची मिक्स भाजी करणार आहे. तर आपलं तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. आणि हे बघा, हा लसणाची पात आहे, ती मी बारीक करून घेतलेली आहे. तर ती तेलामध्ये अशी परतून घ्यायची छान. आणि हा जो मुळा आहे त्या मुळ्यामध्ये मी हिरवं टोमॅटो पण किसून टाकलेला आहे. तर टोमॅटो दाखवायचं राहिलेले बरं का. तर असं जिरे टाकते. तर जिऱ्याची फोडणी खूप छान लागते, जिरे आणि लसूण. तर हे बघा, ही पानं मी कट करून घेतलेली बारीक, तर ती टाकते अशी थोडीशी परतून घ्यायची. आणि हे बघा, हा मुळा किसलेला आहे आणि त्याच्यामध्ये हिरवं टोमॅटो पण किसलेला आहे. तर खूप छान चव लागते टोमॅटोची. तर तुम्ही अशी रेसिपी नक्की करून बघा. तर हे बघा, ही अशी डाळ मी भिजायला टाकलेली होती, मुगाची डाळ. डाळीचं मुळा खूप सुंदर लागतो खायला. तर अशी भिजलेली डाळ टाकली आहे आणि हलवते मी आता छान. असं छान परतून घ्यायचं. अशा नवीन भाज्या खाल्ल्या पाहिजेत बरं का सगळ्यांनी. परंतु मुळ्याच्या वासामुळं बरीच जणं मुळ्याची भाजी खात नाहीत, पण आरोग्यासाठी खूप चांगली आहे ती. तर अशी हळद टाकलेली आहे मी. हे बघा, ही लाल चटणी टाकलेली आहे. मी हिरव्या मिरच्या पण मगाशी तोडून आणल्या, परंतु मी हिरव्या मिरच्या ह्याच्यामध्ये टाकल्या नाहीत, कारण हिरव्या म्हणजे पानांमुळं हिरव्या मिरचीचा काही रंग याला दिसणार नाही. तर असं कूट टाकलेलं आहे. आणि कुटाचं प्रमाण अगदी थोडं टाकलं आहे मी. तुम्हाला जर नसेल टाकायचं तुम्ही नाही टाकलं तरी चालते, कारण डाळीमुळंच भाजी खूप छान लागते. तर असं ही भाजी परतून घ्यायची. हे बघा, असे मीठ टाकते, शेवटी मीठ टाकले. आपल्याला हवं तेवढं कमी किंवा जास्त, तुम्हाला जसं प्रमाण आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही भाजीमध्ये मीठ घालू शकता. आणि तिखटसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. तर मी इथं तिखट थोडं कमीच टाकलेलं आहे. तर अशी वाफलून घ्यायची थोडीशी भाजी. हे बघा, आणि अशी वाफ काढलेली घ्यायची. खूप खमंग लागते. आणि आता उन्हाचा चटका सुरू झाला आहे बरं का, त्यामुळे दुपारी अशा मोकळ्या भाज्या छान लागतात खायला. तर मस्त परतली आहे भाजी. तर आपण आता ही भाजी बनवणार आहोत. तर याच्यासाठी सुद्धा मी भाजीबरोबर कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर तोंडी लावायला आणलेली बघा. हे बघा, असं छान मस्त. आणि लसणाची चटणी पण बनवली आहे पुदिना टाकून. तर बघा, हे आजचं आहे जेवण दुपारचं. तर कोणाकोणाला आवडलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.